पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी वसंती विहार हनुमान मंदिरात महाआरती संपन्न। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकांनी निवडून दिलेले सर्वाधिक कालावधीचे पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेतील अखंड कार्यासाठी आज सकाळी वसंत विहार पोखरण रोड क्रमांक 2 येथील हनुमान मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि विधान परिषद आमदार निरंजन डावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रात साधलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल गौरवोद्गार केले। दरम्यान आमदार निरंजन डावकर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात भारताने विकास, आर्थिक स्थैर्य आणि जागतिक प्रतिष्ठेची नवी उंची गाठली आहे। कोरोना संकट असो, जागतिक अस्थिरता, भारत सक्षमपणे उभा राहिला। मोदीजींनी निरोगी व दीर्घायुष्य लावावे तसेच देश सुजलाम सुफलाम हो ही आजच्या महाआरती भावना आहे। महाआरतीनंतर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाले आणि एक नवा विक्रम खऱ्या अर्थाने मोदीजींच्या माध्यमाने पंतप्रधान पदावरती झालेला आहे। आपण बघितलं की या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमाने झालेलं आहे। कोविडच्या काळामध्येही आर्थिक परिस्थिती जगाच्या पाठीवरती सगळ्या देशांची ढासळत जात असताना भारत हा सक्षमपणे उभा राहिला। त्याचबरोबर आज युद्धजन्य परिस्थिती जगावरती असतानाही आज भारताची इकॉनॉमी ही स्टेबल आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये मग ते AI असेल, डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या कामांमध्ये भारत या देशाने, आपल्या हिंदुस्थानाने फार चांगली उपलब्धी ही केलेली आहे आणि मोदीजींच्या माध्यमाने एक ओळख ही भारताची पूर्ण देशामध्ये झालेली आहे। आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज देशभर ठिकठिकाणी वेगवेगळ्या मंदिरामध्ये, कोण गुरुद्वारामध्ये असेल, कोण जैन मंदिरामध्ये असेल, आज हनुमान मंदिरामध्ये आम्ही या इकडे आरती घेऊन या सरकारची आणि त्याचबरोबर मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही निश्चितपणे देवाकडे प्रार्थना करतोय आणि हा देशाचा आपला विकास हा असाच उंचावत राहून दे अशी देवाचरणी आमची प्रार्थना आहे। सर्वच भारतीय नागरिकांना चांगली परिस्थिती, चांगली आर्थिक परिस्थिती, सुफलाम सुफलाम आपला देश होऊ दे हीच देवाचरणी प्रार्थना आहे। मोदीजींच्या माध्यमाने सर्वच रेकॉर्ड पंतप्रधान पदाच्या याच्यावरती रेकॉर्ड ब्रेक झालेले आहेत। थोडे दिवस पंतप्रधान पद म्हणून हे मोदीजींच्या माध्यमाने फक्त दिवसच नाही तर याच्यामध्ये जे कार्य आहे त्या कार्यामध्येही त्यांनी अतिशय मोठी उंची हे प्राप्त केलेली आहे।